श्री स्वामी समर्थ. दिनांक 15 मार्च रोजी पापमोचनी एकादशी आहे. प्रामुख्याने भगवान श्री हरिनारायण विष्णूंच्या कृपाशीर्वादाने आपल्याकडून नकळत झालेल्या पापांची निवृत्ती होईल. आपल्याकडून जाणून बुजून जरी आपण पाप नाही केले तरी नकळत पाप घडत असतात. आपल्या बाह्य शरीराने, मनाने किंवा वाणीने असंख्य असे पाप घडत असतात ज्याची कल्पनाही आपल्याला नसते. आणि भगवान श्री हरिनारायण विष्णू यांच्या केवळ एक नामाने आपले नकळत झालेले पाप निवारण होतात. तसेच स्वामीदेव हे प्रत्यक्ष विष्णू स्वरूप असल्यामुळे आपल्याला पापमोचनी एकादशीच्या दिवशी स्वामींची आणि भगवान विष्णूंची उपासना करायची आहे. कोणती करायची आहे तर 15 तारखेला सकाळी लवकर उठून स्नान करावं. ज्यांना शक्य असेल त्यांनी दिवसभर उपवास ठेवावा, कारण एकादशीच्या या उपवासाचं अनन्यसाधारण असं महत्व आहे. शक्य असेल त्यांनी उपवास करावा. ज्यांना शक्य नाही त्यांनी विष्णू सहस्रनाम श्रवण करावं किंवा वाचन करावं. तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय नमः आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करावा. स्वामींची आणि भगवान श्री विष्णूंची प्रार्थना करावी. आमच्याकडून जर कळत नकळत काही पाप झाले असतील तर त्याचं प्रायश्चित्त म्हणून आम्ही आपला जप करत आहोत, आपली उपासना करत आहोत. तसेच भगवान श्री विष्णूंना आणि स्वामींना एक तुळशीपत्र अर्पण करावं. आपल्याजवळ पिंपळाचे वृक्ष असेल तर पिंपळाच्या वृक्षाला पाणी, दूध अर्पण करावं आणि तिथे तुपाचा दिवा लावून पिंपळाच्या भोवती आपण 11 प्रदक्षिणा घ्याव्यात. कारण अर्थातच पिंपळाच्या वृक्षामध्ये साक्षात श्री हरिनारायण विष्णू निवास करतात. पिंपळाच्या केवळ मात्र दर्शनाने आणि स्पर्शाने आपले समस्त पाप निवारण होतात. म्हणून एकादशीच्या दिवशी आपण प्रामुख्याने हा उपाय नक्की करावा. श्री स्वामी.